हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं यशू अँड मम्मा स्टोरी या ब्लॉगमध्ये. मी पूनम आणि हा माझा लाडका यशवीर. चला मग बघूया आजच्या दिवसात आम्ही काय काय करतोय. सकाळी उठल्याबरोबर माझ्या लाडक्या लाडूला मी खूप सारी लाडी लाडी केली. यशू आणि डॅडीचा मॉर्निंग प्ले टाईम. यशू हा डॅडी सोबतचा वेळ खरंच खूप एन्जॉय करतो. हे दोघे असेच खेळत आहेत तोपर्यंत चला ब्रेकफास्टची तयारी सुरू करूया. आज यशूसाठी मी व्हेजिटेबल दलिया बनवत आहे. अरे रे, कुकरमध्ये पाणी जास्त झालं वाटतं. काम कमी करायला जावा तितकं काम वाढतं. इथे माझी कामं संपत नाहीये आणि एकीकडे यांचं खेळणं संपत नाहीये. चला, यशूचा ब्रेकफास्ट रेडी आहे. यशूला भरवून घेऊया. दोन तीन स्पून कसे बसे खाल्ले, त्याच्यानंतर हा खायलाच मागत नव्हता. यशूने थोडं खाल्लं आणि बाकीचं असं सोडून दिलं. त्यामुळे मी त्याला जास्त फोर्स केला नाही. ज्या दिवस डॅडी थोडा वेळ सुद्धा घरी असेल ना, त्या दिवस हा छोटू काय डॅडीचा पिच्छा सोडत नाही. तुझ्यासाठी शेवटी डॅडी थकला नाही, यशूला माझ्या खांद्यावर येऊन बसवलं. अरे बापरे, ह्याने माझं क्लिप बघितलं. आता काय खरं नाही. केस गेले माझे. सगळ्या केसांचा गुंता करून ठेवणार आता हा मुलगा. आज येशूच्या बर्थडेचं डेकोरेशन फायनल करायचं आहे आणि इन्व्हिटेशन कार्ड सुद्धा द्यायचे आहेत आम्हाला लोकांना. सो चला, आम्ही निघालो घरातून. जाता जाता मध्येच एका फास्ट फूड सेंटरवरती थांबलो. समोसा आणि जलेबी खाल्ली, पण काय नाही, बकवास लागली. तो हम फिर से निकल पडे. आमचं मेन काम तर झालं आणि शिव निघाला त्याच्या दुसऱ्या कामासाठी. तर आम्ही पण विचार केला, चला माऊ आणि मामाला घेऊन जुहू बीचवर जाऊ. यशूची फर्स्ट वेळच होती ही बीचवर येण्याची, त्यामुळे इतक्या माणसांना बघून तो थोडा घाबरलाच होता. आणि यशूला बीचवर आणण्याचं आणखीन एक कारण म्हणजे त्याचा केकसोबत फोटो घ्यायचा होता. ॲक्च्युली आम्ही ठरवलेलं हर मंथला यशूचा केक कटिंग करायचा, पूर्ण 1 इयरपर्यंत. 2 महिन्यांपासून घरात काही पॉसिबलच होत नव्हतं. तसं तर यशू 1 इयरचा होणार आहे, पण ती सायकल ब्रेक व्हायला नको म्हणून बीचवर आलोत. पण इथे येऊन असं वाटतं की इथेही पॉसिबल होणार नाही. फोटोशूटसाठी खूप वेळ झाली आहे. सनसेट तर झालाच आहे, पण खूप अंधार पण पडला आहे. तरी काय करणार, केक तर आणला होता. मग म्हटलं जाऊ दे, जसं होईल तसं करू.
पण यशूचा मूड फार बिघडला होता. तो काय फोटोज काढायला देत नव्हता. तरी जसे मिळाले फोटोज तसे क्लिक केले. यशूने तर हातानेच केक कट केला. काहीतरी आण ना, बलून बिलून, चक्री असते ती आण, बलून आणला मारायचं नाही. फायनली यशू बीचवर थोडा रमला आणि मामासोबत खेळायला लागला. त्यामुळे वेळ कसा गेला हेच कळालं नाही. बीचवर जाऊन खूप वेळ झालेला. गार हवा पण सुटलेली. त्यामुळे आम्ही तिथून निघालो. बाहेर निघताना हा लहान मुलांचा पाळणा दिसला. त्यामुळे आम्ही यशूला त्यात बसवलं आणि त्या अंकलला खूप रिक्वेस्ट केली, प्लीज अंकल थोडा स्लो ही घुमाना हा. यशूला तर खूप मज्जा आली. यशू तर उठायला रेडी नव्हता. आम्ही त्याला जबरदस्ती बाहेर काढलं आणि त्यामुळे तो खूप रडलाही. चला, आजचा ब्लॉग इथेच संपवते. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा ब्लॉग फार स्पेशल असणार आहे. त्यामुळे स्टे ट्यून. बाय बाय.